स्टुडंट, पाहिलीत का मराठीची बाराखडी? माहितीच आहे. मग आज शिकूया इंग्रजीची नवीन 14 खडी. नीट आहे का? नवीन 14 खडी. कारण ही तुमच्या मराठीच्या बाराखडी सारखी नाही, तर ही आहे नवीन पद्धतीने तयार केलेली इंग्रजीची अशी 14 खडी जिच्या मदतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग तयार करू शकणार आहात. इंग्रजीचं वाचन पटपट खडखड वाचन तुम्ही करू शकणार आहात. चला तर अशी कोणती आहे ही 14 खडी ते आपण बघणार आहोत थोड्याच वेळात. पाहूया ही 14 खडी कशी काम करते. सो बघा, पहिले तर समजून घ्यायचं आहे की मराठी बाराखडीचा आणि ह्या 14 खडीचा काहीही संबंध नाही. ही 14 खडी इंग्रजीची नवीन पद्धतीची आहे. मी नवीन पद्धतीने ती तयार केलेली आहे स्पेशली तुमच्यासाठी. फक्त आपल्याला बाराखडी पाठ असते, त्यामुळे त्या बाराखडीच्या साच्यामध्ये मी तुम्हाला हे फक्त बसवलेलं आहे. पण ही 14 खडी इंग्रजीची आहे आणि मराठीचा त्याचा काही संबंध नाही. आणि याच्या मदतीने आपण मराठीचे नावं किंवा कॉमन नाऊनची नावं, प्रॉपर नाऊनची नावं कशी इंग्लिश मध्ये लिहावीत हे आपण शिकणार नाही आहोत. सो बघा, आता ही बाराखडीची सुरुवात आपण कशी केलेली आहे? अ आ. मी सांगितल्यामुळे पद्धतीने तुम्हाला हे पाठही करावं लागेल, कारण ही 14 खडी नवीन पद्धतीची आहे. सो काही सारखेपणा दोन्हीमध्ये तुम्हाला दिसेल, मराठीच्या आणि इंग्रजीच्या बाराखडी. तर बघा, हे उच्चार जे आहेत ते तुम्हाला मराठीच्या बाराखडी सारखे आहेत, परंतु हे जे स्पेलिंग आहेत हे नवीन पद्धतीचे आहेत, हे इंग्रजी मधले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते जशास तसे पाठ करणं गरजेचं आहे. तर बघा, हा आहे. आता उच्चार आणि स्पेलिंग लिहिणं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशासाठी? वाचन करण्यासाठी आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक लेटरचा साऊंड माहिती असावा लागतो वाचन करण्यासाठी. स्पेलिंग जेव्हा आपल्याला तयार करायचं असतं तेव्हा सुद्धा उच्चारच महत्त्वाचा असतो, कारण त्या उच्चारानुसार साऊंड नुसारच आपण स्पेलिंग बनवत असतो. तर बघा, आता मी इथे एक उच्चार लिहिलेला आहे. सपोज हा एक शब्द आहे, आपल्याला त्याचं स्पेलिंग तयार करायचंय, अग्री. आता उच्चार काय लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा अ येईल, उच्चारामध्ये जेव्हा अ येईल तेव्हा आपल्याला ह्या अ साठीचं हे लेटर वापरायचं आहे. क्लिअर? सो आपण इथे काय लिहिणार मग? तर हे लिहिणार आपण अ, त्या अ साठी ए, ग्री. बाकीची बाराखडी तुम्हाला उच्चारासहित त्याचे स्पेलिंग पाठ आहेत असं मी इथं गृहीत धरते. निश्चित तुम्हाला हे पाठ आहे की जी साठी ग येतं, म साठी एम येतं, है ना? या पद्धतीने हे पाठ असेल. सो ग्री, अग्री, ग्री साठी आपण स्पेलिंग लिहिणार आहोत GREE. आपण इथे साऊंड शिकतोय फक्त अचा. सो फक्त अच्या साऊंडवर लक्ष द्या. सो अबाउट, आता अ उच्चार आला की हा आपल्याला ए लिहायचा आहे. सिंपल. बाउट, बाउटचं स्पेलिंग आहे BOUT. आता तुम्ही आल्याचं स्पेलिंग तयार करू शकणार आहात. आता काहींना वाटेल की सोपे आणि छोटे शब्द आहेत का? तर अजिबात नाही. सो मोठेही शब्द आपण घेऊ शकतो, आपण लिहू शकतो. सो आता बघा, इंडियनचं स्पेलिंग कशा पद्धतीने येईल तयार. सो आता इंडियन मध्ये हा जो अ उच्चार आहे तो आपल्याला मध्ये आलेला दिसतो, सुरुवातीला नाहीये, पण कुठेही आलं तरी आपण स्पेलिंग बनवू शकतो. सो बघा, आपल्याला स्पेलिंग कशा पद्धतीने लिहायचे? इंडियन, अन, अन साठी ए, अन, इंडियन, राईट? सो तशाच पद्धतीने लोकलचं जरी स्पेलिंग तयार करायचं असेल तर आपण करू शकतो. बघा, इथं सुद्धा कल, अ साऊंड आलेला आहे. सो लोकल, CA, कल, कल, अ साऊंड आलेला आहे. सो अ साऊंड जिथे जिथे येईल तिथे तुम्ही हा ए लिहू शकता. मग तो सुरुवातीला असेल, मध्ये असेल, कुठेही असेल. सो आता तुम्ही मला हा अक्रॉसचं सुद्धा स्पेलिंग तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकणार आहात. इथे जे बॉक्स मी रिकामे ठेवलेले आहेत त्याचे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये स्पेलिंग लिहून पाठवायचे आहे. या पद्धतीने जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे सगळेच्या सगळे स्पेलिंग हे आपोआप तयार करता येणार आहेत. स्पेलिंग मिस्टेक्स होणारच नाही. आता बघा, पुन्हा एक साऊंड दिसेल तुम्हाला आ. आता उच्चार अ न येता आ आला, तर आ जरी आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला लेटर एच घ्यायचं आहे. मग हे कसं काय बाबा, की आ साठी सुद्धा आपण एच साऊंड घ्यायचं आहे, एच लेटर लिहायचं आहे आपल्याला, असं का? तर बघा, जर हा आ साऊंड येत असताना पाहायचं आहे आपल्याला की आपण ए साऊंड केव्हा घेणार आहोत? आ साठी. तर आ उच्चार आलाय, कोला काना पा, आ. सो इथे आचा साऊंड आहे. सो पा झालं. मग पाच्या नंतर जर, लक्षात ठेवा, आ या उच्चाराच्या नंतर जर र साऊंड आला किंवा स उच्चार आला, र उच्चार किंवा स उच्चार आला तर आपल्याला आ साऊंड साठी ए लिहावा लागतो. जसं की बघा, आता हा पार्ट आहे. सो पी साठी, प साठी आपण पी लिहिला, कानासाठी आपण ए लिहिलेला आहे. का? कारण हा आ उच्चार आलाय आणि आच्या नंतर र चा साऊंड आहे. पा र क, पा र क. ओके? सो ए च्या नंतर र चा साऊंड आहे, पा र क. सो याच्या नंतर आर असेल तेव्हा त्याचा उच्चार आ करायचा आहे. मी दोन्ही नियम सायमल्टेनियस सांगते आहे, तुम्हाला वाचनासाठी पण ते उपयोगी येणार आहे. फक्त केअरफुली ऐका, काळजीपूर्वक ऐका की जेव्हा आपण उच्चार करतो, सपोज समजा हा शब्द मी इथे लिहिलेला आहे, हे स्पेलिंग लिहिलंय, हे तुम्हाला वाचायचं आहे. आता इथे तुम्ही ए वाचणार, पोस्ट वाचणार का पास्ट वाचणार? पोस्ट वाचू शकताय का? तुम्ही म्हणाल मॅम आत्ताच याचा उच्चार अ शिकवला तुम्ही, तर मग मी इथं PA प वाचू का? तर नाही. का? कारण ए च्या नंतर जर स चा साऊंड असेल, र चा साऊंड असेल तर आपल्याला ह्या ए चा उच्चार करायचा आहे आ.
आ हाच नियम सांगते आहे समजावून की वाचनासाठी सुद्धा हे लक्षात ठेवा. ए च्या नंतर स उच्चार येत असेल किंवा र उच्चार येत असेल तर आपल्याला आ साऊंड करायचा आहे ए लेटरचा. वाचताना लक्षात ठेवा, स्पेलिंग लिहिताना सहज समजेल. ओके, सो हा झाला फास्ट आलं तरी पण तुम्ही याच पद्धतीने लिहू शकता. आता बघा आर्टिकल. आता आर्टिकलचे दोन वेगवेगळे स्पेलिंग होतात कारण दोन अर्थाचे आर्टिकल शब्द आहेत. मी ते एक लिहिते. सो बघा आर, आच्या नंतर पुन्हा र साऊंड आहे त्यामुळे आर्टिकल. सो सीएलई किंवा सीएल दोन्हीही बरोबर आहेत स्पेलिंग, दोन्हीही वेगळ्या अर्थाचे आर्टिकल शब्द आहेत. आता तुम्ही मार्क शब्द लिहू शकाल, डेफिनेटली तुम्हाला हा लिहिता येणार आहे. सो चला त्याचं कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायचे आहेत. मार्क, फादर, ओके, त्यानंतर डार्क आणि फार्मर. हे स्पेलिंग तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाकता येणार आहे. सो व्हिडिओ पॉज करा आणि याचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये टाका. आपण पुढची 12 खडी इंग्रजी मधली बघूया. 14 खडीतलं तिसरं लेटर आहे ई, आहे ना. सो ई साठी बघा, ई उच्चार जर आला तर त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये आय आणि वाय हे दोन लेटर्स आपण स्पेलिंग लिहिताना वापरतो ई उच्चार आल्यास. पण आता आय कुठे वापरावा आणि वाय कुठे वापरावा तर ते दोन्ही बघूया. सो बघा, जर अशा पद्धतीनं बिग ई म्हणजे छोटासा बारीक असा वेलांटीचा उच्चार आला परंतु आखूड आला, शॉर्ट उच्चार आला, बिग पिग बिग पिग, बिग पिग असा लांब उच्चार नाही तर तो कसा आहे, असा आहे जवळ, तो छोटा आहे. सो अशा उच्चारांसाठी जेव्हा आपण उच्चार लिहितो तेव्हा म्हणजे थोडक्यात काय तर पहिल्या वेलांटीचा उच्चार जेव्हा येतो ना मराठीच्या भाषेत तर त्यावेळेस आपल्याला हा आय घ्यायचा आहे. ओके, सो आता बिगचं स्पेलिंग आपण सहज लिहू शकतो, पिगचं तुम्हाला सहज येणार आहे, राईट. सो आता हा ट्विस्ट बघा, ट्विस्ट. आता काही म्हणतील मोठे येत नाहीत का शब्द तर मोठे पण लिहू शकतो आपण, ट्वी. सो ट डब्ल्यू, ट्वी, राईट. सो ट्वी, ट्वी. त्यानंतर ट्वी म्हटल्यावर हा आपल्याला वेलांटीचा आय द्यावा लागेल. स्ट, स्ट, स, यस आणि टी. ओके, सो अत्यंत इम्पॉर्टंट अशा प्रकारचे हे बेसिक नियम जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही खडखड इंग्रजी वाचायला शिका. हा व्हिडिओ जरूर पहा, त्याच्यामध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी आपण यष्टी एकत्र कसं घेतलं हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत त्या त्यात शिकवलेल्या आहेत. आता तशाच पद्धतीने स्लीप. आता दोन प्रकारचे स्लीप शब्द आहेत बघा, याचा छोटा उच्चार आहे स्लीप, स्लीप नाही स्लीप, स्लीप. सो दोन वेगळे उच्चार आहेत. तर बघा आता त्यातल्यापैकी आपल्याला हा पहिला उच्चार आहे लिहायचा आहे स्लीप, राईट. सो पहिली वेलांटी अखूड उच्चार असेल तर SLIP लिहा आणि जर लांब उच्चार असेल तर SLEEP असाही उच्चार जमतो आणि तेही बरोबर स्पेलिंग आहे. पण याचा अर्थ वेगळा आहे या स्लीपचा आणि त्या स्लीपचा अर्थ वेगळा आहे. सो आता बघा डिनर मोठा शब्द असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही याच पद्धतीने याचं स्पेलिंग तयार करू शकता, डिनर. आता बघा, आता हा ईचा उच्चार कळाला तुम्हाला, पण आता वाय कुठे लिहावा. आय कळाला, आय पटकन येतो, पण वाय कुठे लिहावा तर लक्षात ठेवा जेव्हा ई असा उच्चार हा शेवटी येतो, शब्दाच्या शेवटी. इथे बघा कुठे पण ई उच्चार शेवटी नाहीये, तो मध्ये आहे, सुरुवातीला येऊ शकतो मध्ये पण येऊ शकतो पण शेवटी नाहीये. शेवटी जर उच्चार असेल, इथं बघा अँग्री री ई शेवटी आहे, इझी जी ई शेवटी आहे. सो ई उच्चार जर शेवटी आला, सिल्ली मध्ये ई शेवटी, व्हेरी मध्ये ई शेवटी, अगली मध्ये ई शेवटी. सो शेवटी ई म्हणजे शेवटी वेलांटी आलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला वाय लेटर लिहावं लागतं. आता इंग्रजीचे हे नियम तुम्हाला शब्दगणित नियम आढळतील. मग काही जण म्हणतील मॅडम किती नियम लक्षात ठेवावेत, पण पहिले तुम्ही ह्या 14 खडीवर लक्ष द्या. ह्या 14 खडीच्या मदतीनं तुम्हाला 80 ते 90% स्पेलिंग तयार करता येतील आणि बाकीचे बाय प्रॅक्टिस तुम्ही शिकू शकता. इंग्रजीत भरपूर प्रॅक्टिसने शिकावं लागतं कारण प्रत्येक ठिकाणी अपवाद असलेले शब्द आहेत. सो बघा आता अँग्री कसं लिहायचं आहे. सो अँग्री, सो ॲ साठी ए शब्द येतो अँग्री. आता जी आर आणि शेवटी मी काय सांगितलं ई आलेला आहे, तर आता इथे आय नाही लिहायचंय, हा अँग्री लिहितात काही जण. सो इथे आय नाही लिहायचं. काही म्हणतील वेलांटीच आहे ना मॅडम, पण नाही, जर शेवटी वेलांटी आली तर आपल्याला लेटर वाय लिहायचंय. बघा बरं होतील का कोणत्या स्पेलिंग मिस्टेक्स, कोणत्याच नाही होणार. आता इझी त्याच पद्धतीनं आहे, EAS आणि वाय. सिल्ली याच मेथडने येईल. सो बघा SILLY सिल्ली. व्हेरी व्हेरी गुड. सो व्हेरी गुड मधला व्हेरी टाका बरं कमेंट बॉक्स मध्ये, नक्कीच यायला हवाय. अगली, सो अचं स्पेलिंग यू पासून सुरू होतं अगली. आता काही जण म्हणतील की मॅम इथं अ पासून सुरू आहे, आपण जो पहिला अचा नियम सांगितला इथे अ लेटर म्हणजे ए ने सुरुवात होत नाही का, तर नाही होत. तर का होत नाही याला काही उत्तर नाहीये इंग्लिश मध्ये. सो काही शब्द जे आहेत इंग्रजीचे ते खूप वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत, त्यामुळे त्याचं जसं स्पेलिंग आहे तसंच लिहावं लागतं. तर लक्षात ठेवा काही ठिकाणी अच्या उच्चारासाठी ए लेटर पण येतं आणि काही ठिकाणी यू लेटरने सुद्धा अचा उच्चार लिहिला जातो. सो बी कीप इट इन माइंड, बी केअरफुल. ओके, सो आता हे तुम्ही म्हणाल कसं लक्षात ठेवायचं, हे प्रॅक्टिसने लक्षात येतं. असा शब्द हाताखालून गेला तेव्हा चूक लक्षात ठेवायची, अरे नाही नाही अगलीमध्ये AGLY येत नाही तर UGLY लिहायला पाहिजे, असं लक्षात ठेवायचं. असं मेंदूला सूचना देत चला.
पण तुम्ही लिहू शकणार आहात. सो नक्कीच सर्वांनी आपल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं टाका. कमेंटमध्ये नको वाटलं तर तुमच्याकडे नोटबुक असेल तर त्या नोटबुकमध्ये याचे शब्द नक्की लिहून काढा, तरच हे शब्द लक्षात राहतात. अदरवाईज ते तुमच्या डोक्यातून निघून जातात. आता पाहूया पुढचं लेटर, दुसरी ई. इंग्रजी नवीन बाराखडीतलं चौथं अक्षर आहे ई. ओके, ई. पण त्याच्यासाठी आपल्याला लिहायचे जे स्पेलिंग आहे किंवा स्वर आहेत ते बघा आपण कोणते लिहितो. तर ई उच्चारासाठी आपल्याला डबल ई लिहिता येतं किंवा आपल्याला ई ए लिहिता येतं. पण डबल ई केव्हा लिहायचं आणि ई ए केव्हा लिहायचं ते बघूया. तर बघा, उच्चार जर लांब असेल, फील फील, आता इतकं मुद्दाम होऊन आपण म्हणत नसतो, पण उच्चार करताना हा फरक लक्षात घ्यावा लागतो. त्यासाठी लिसनिंग चांगली पाहिजे. सो बघा, फील. आता याच्यात फील जर समजा अखूड उच्चार असेल तर तुम्ही हे स्पेलिंग लिहाल, राईट, फील. पण जर उच्चार लांब असेल, फील, आय फील बॅड, आय फील बॅड, आय फील, आय फील, आय फील द इंक, आय फील द इंक. सो फील म्हणजे भरणे, छोटा उच्चार येईल. पण आय फील बॅड, आय फील बॅड. सो फील मध्ये आपण लांब उच्चार करतो. सो लांब उच्चार जेव्हा असेल तेव्हा हा डबल ई वापरायचा आहे. हा फ साठी एफ घेतलाय, डबल ई एल, फील. ओके. सो तुम्ही म्हणाल मग हा का नाही घ्यायचा, तर लिहित असताना स्पेलिंग तुम्हाला नेमकं कोणतं पाहिजे त्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल, राईट. सो तुम्हाला आय फील द इंक कसं असेल तर एफ आय एल एल लिहावं लागेल. आय फील बॅड म्हटलं तर तुम्हाला वाटणे असा अर्थ असेल तर एफ डबल ई एल घ्यावं लागेल. म्हणजे कॉन्टेक्स्चुअल मिनिंग आपल्याला पाहावा लागतो. सो इथे पण पहा, सीड. सो एस डबल ई डी, सीड. मीठ. आता बघा, मीठ, दोन मीठ आहेत. सो इथे मी तुम्हाला इथे मीठ दाखवते शब्द, राईट. सो बघा, मीठ. सो मीठ असेल आणि आपल्याला सांगायचं आहे आय वॉन्ट टू मीट यू. सो मला तुला भेटायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला हा मीठ लिहावा लागेल, राईट. आता हे स्पेलिंग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये खालचे टाकू शकता. बघा, नियमाच्या खालीच मी ते शब्द दिलेले आहेत. सो याच नियमानुसार याचे स्पेलिंग तयार करून पहा. लहान मुलांना पालकांनी हे शब्द लहान मुलांकडून लिहून घ्यावेत. वारंवार पुन्हा पुन्हा ह्या चौदाखडीचा उपयोग करून हे शब्द लिहून घ्यावेत, जेणेकरून की मुलांची चौदाखडी पक्की झाली की ते वाचू शकतील आणि इंग्रजीतलं एकही स्पेलिंग कधीच चुकणार नाही. कारण अनुभवाने पुढे पुढे ते भरपूर गोष्टी शिकत जातील आणि हा बेस पक्का असेल तर एकही स्पेलिंग चुकणार नाही. आता याच्या पुढे कोणतेच स्पेलिंग तुमचे चुकणार नाही. आता बघा, इथे पण उच्चार बघा, शब्द तुम्हाला सारखेच लिहिलेले दिसतील. मग आता हा ई ए केव्हा लिहायचा, तर बघा स्लाइट फरक असतो उच्चारामध्ये. रीड, ई अ असा उच्चार येत असतो. हा ई आणि हा सोबत अ आहे. सो स्लाइट उच्चार असतो, हा पटकन नाही कळत, पण तुम्हाला बाय प्रॅक्टिस लक्षात घ्यावं लागतं. जनरली जास्त करून हे उच्चार येत असतात. पहा, जास्त करून डबल ई चे साऊंड असणारे शब्द जास्त येतात. एवढंच इथे आपण सांगू शकतो. इथे वेगळा असा, खूप वेगळा असा नियम नाहीये. इंग्रजी भाषा जी आहे ती वेड लँग्वेज आहे, थोडी विचित्र भाषा आहे, खूप भाषांचे शब्द मिक्स आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी रूल लागू करता येत नसतो. सो इथे लिहित असताना मात्र लक्षात घ्या, ई साऊंड जर आला तर ई उच्चार पण असू शकतो, सॉरी स्पेलिंग असू शकतो आणि ई अ पण स्पेलिंग असू शकतो. सो तुम्हाला बाय प्रॅक्टिस हे लक्षात येईल. सो रीड म्हणजे वाचणे जर घ्यायचं असेल तर आपल्याला हा स्पेलिंग लिहावा लागतो. कधी कधी काय करतील लहान मुलं, आर डबल ईडी लिहितील, कारण इथे पण मी तोच नियम सांगितलाय. सो तुम्ही कदाचित असं पण लिहाल, आर डबल ईडी. सो तुम्हाला जर सांगायचं असेल की आय रीड इंग्लिश, आय कॅन रीड इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकते, तर इथे मला रीडचं स्पेलिंग आर ई एडी अपेक्षित असेल, हे रीड जमणार नाही. सो मुलांना सांगा की नाही, वाचण्याचं स्पेलिंग हे आहे, आर ई एडी लिहायचं बाळा. मग तुम्ही तुमच्या मनाला पण असंच सांगायचं आहे आणि हळूवार बाय प्रॅक्टिस तुम्ही हे करू शकता. सो मग याच नियमानुसार, सो हा रीड ह्या नियमाने इथे नसेल, सो लिप हा इथे तुम्हाला असाच लिहावा लागेल, ई अ. स्क्रीन मोठा शब्द असेल तरी पण तुम्ही लिहू शकता. हे जोड शब्द आहेत. जोड शब्द इंग्रजीतले कसे लिहायचे कळत नसतील तर आपली सिरीज आहेत इंग्रजी वाचनाचा, खडखड इंग्रजी वाचा, इंग्रजी वाचनाचा महामंत्र, इंग्रजी वाचनाचा आत्मा, ह्या 3 वेगवेगळ्या सिरीज आहेत. त्यातून तुम्ही जरूर इंग्रजी वाचनाचा अजून खोलवर अभ्यास करू शकता, मुलांचा घेऊ शकता. सो इथे आपण स्क्रीन शब्द लिहिलाय. आता बघा, मी तुम्हाला सांगत होते की इथे एक वीक आहे आणि इथे एक वीक आहे. सो इथे जर वीक आलं स्पेलिंग तर बघा आपल्याला लिहावं लागेल वीक म्हणजे आठवडा, वीक. पण जर मला आय एम वीक, मी अशक्त आहे, अशा अर्थाने करायचं असेल तर इथं स्पेलिंग येईल डब्ल्यू ई ए के. ओके. सो ई एकच साऊंड आहे. ईस्ट, ईस्ट साठी शब्द येईल. तशाच प्रकारे मीटचा पण शब्द आहे. पहा, हे मीट आणि हे मीट वेगवेगळं असणार आहे. सो या नियमानुसार हे खालचे तुम्हाला स्पेलिंग लिहायचे आहे. चला व्हिडिओ पॉज करा आणि हे जे सगळे स्पेलिंग आहेत ते मला जरूर लिहून पाठवा आणि पुढचं आपण घेऊया ऊचा उच्चार. आता पहा, पुढचे लेटर्स हे खूप सोपे आहेत, त्यामुळे मी याचे 2-2 तुम्हाला उदाहरणं सांगते आणि हे सहज तुम्हाला स्पेलिंग जमण्यासारखे आहे. आता बघा, जर उच्चार उ म्हणजे उकाराचा उच्चार आला तर 2 उकारासाठी आपण 2 प्रकारचे उच्चार स्पेलिंग आपण वापरत असतो. बघा, एक तर
आपण पहिला ई जेव्हा सांगितलं तेव्हाच नियम, एक तर लांब उच्चार असेल तर तोच लेटर डबल लिहायचा, आणि समजा उच्चार जर शॉर्ट असेल तर आपल्याला शॉर्ट लेटर म्हणजे यूचा उच्चार करायचा. आता इथे पूल लांब असेल उच्चार पूल तर आपल्याला लिहावं लागेल POOL. तसाच ऊड पहा, हा लांब उच्चार आहे ऊड, सो डबल ओ लिहावा लागेल. आता हे बाकीचे शब्द याच नियमानुसार आहेत. नूडल्स स्कूल सारखे मोठे मोठे शब्द जरी आले तरी पण नियम सेमच असणार आहे. सो बघा नूडल्स नूडल्स, सो DLES, सो नूडल्स. सो बाकीचे शब्द तुम्ही लिहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. आता बघा शॉर्ट उच्चार कसा असतो, पुल पुल पुल, सो हा असेल पुल, राईट. तसाच असेल पुश पुश, सो आपल्याला लिहावं लागेल इथं यू, पुश, ऊ साठी यू. सो याच मेथडनी बाकीचे शब्द तुम्ही नक्की कमेंट मध्ये लिहून पाठवा. आता बघा हा लेटर ई चा उच्चार कसा येतो, तर ई जर स्पेलिंग आलं तर आपल्याला वाचावं लागतं ए म्हणजे मात्रा घेऊन आपल्याला वाचावं लागतं, आणि मात्राचं स्पेलिंग लिहायला जर आलं तर त्यासाठी आपल्याला लेटर ई लिहावं लागतं. तर बघा इथं पेट मात्रा आहे, सो मात्रासाठी आपल्याला ई घ्यावा लागतो. सो प साठी आपण पी घेतोय, मात्रासाठी ई घ्या, टी साठी ट घ्या, सिंपल, राईट. सो वाचताना लिहिताना खूप सोपं आहे. हे सोपे शब्द तुम्ही करा. हे मी मोठा करून दाखवते तुम्हाला. मेंटल, सो मे म्हटलं की मात्रासाठी ई घेऊया एमच्या सोबत, त्यानंतर एन आणि मेंटल TAL. ओके. सो या पद्धतीनं तुम्ही मेंटल शब्द, पेन्सिल तर तुम्हाला सहजच जमणार आहे, मोठं स्पेलिंग आहे पण नियम हाच आहे. हेल्मेट, आता याच्यामध्ये बघा दोन मात्रा आहेत, हे HE ल, त्याच्यानंतर च्या सोबत पुन्हा मात्रा आहे, सो लिहावं लागेल स्पेलिंग ई आणि त्यानंतर टी. खालचे दोन शब्द छोटे आहेत, तुम्ही नक्कीच लिहू शकणार आहात. लचा साऊंड जर शेवटी येत असेल तर डबल एल लिहावं लागतं, हा नियम पण लक्षात ठेवा. आता पहा, तुम्हाला जर या मेथडने इंग्रजी वाचायला लिहायला शिकायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला टाईप करा आय विल लर्न. ओके, आय विल लर्न इंग्लिश. कमेंट करा आय विल लर्न इंग्लिश. याच मेथडने आपण भरपूर सारी प्रॅक्टिस घेणार आहोत. पुढील लेटर्स पाहूया. स्क्रीनशॉट घ्या आणि हे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा जे मी लिहिले नाहीत. आता पहा 7वं लेटर. आता आपल्याला याचा उच्चार जो आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे पहा. सपोज AY आलेलं असेल किंवा AI आलेलं असेल तर याचा उच्चार आपल्याला मात्राचा करायचा आहे. बघा या आधीचं जे लेटर आपण पाहिलं त्याला पण आपण एच दिलं, म्हणजे ई लेटर जर आलं तर त्यासाठी पण आपण उच्चार एच करतो. पण इथे पण लक्षात घ्या AI आपल्याला ए साऊंड साठीच लिहायचे. मी आधीच सांगितलं आपली ही इंग्रजीची 12 खडी थोडी वेगळी आहे, 14 खडी ही थोडी वेगळी आहे. ही आपल्याला याच पद्धतीने पाठ करायची. मी एकत्रित तुम्हाला शेवटी ही एकत्रित दाखवते जेणेकरून तुम्हाला ती पाठ करायला सोपं जाईल. सो बघा आता ही जी 14 खडीतलं ए आहे तर ए साठी लेटर ई पण घेऊ शकता, AI घेऊ शकता, AY घेऊ शकता. आता बघूया कुठे कोणते शब्द वापरायचे. सो आता AI कुठे आणि AY कुठे वापरायचं बघा. आता ए म्हणजे मात्रा, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला जेव्हा जेव्हा मात्राचे स्पेलिंग लिहायचं काम पडेल तेव्हा आपल्याकडे 3 लेटर्स असतील, ई असेल, AI असेल, AY असेल. मग आपल्याला थोडासा विचार करायचा आहे अर्थाचा, कॉन्टेक्स्चुअल मिनिंगचा, आणि त्यानुसार आपल्याला स्पेलिंग लिहायचं आहे. काही काही वेळेस चुकेल पण कदाचित, चुकू द्या, डोंट वरी. सो आता बघा मेन लिहिलं MAI, सो मात्रा आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत IN, राईट. तशाच पद्धतीने जे लिहायचं आहे, सो जे. आता याच्यासाठी आपल्याला लिहायचंय AI आणि L. सो याच मेथडनी बाकीचे शब्द सहज लिहू शकता. इथे दोन शब्द आहे बघा, इथे एक लिहून दाखवते FAI, थ साठी येतं TH. सो हे लेटर्स पाठ नसतील तर मी सांगितलेल्या इंग्रजी वाचनाच्या सिरीज जरूर पहा. सो त्यानंतर बघा आता AY केव्हा उच्चार करायचा. इथे पण मात्राच दिसत आहेत तुम्हाला, इथे पण मात्राच दिसत आहेत. तर तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात येईल की ह्या मात्रा सुरुवातीच्या शब्दांवर आहेत आणि इथे ह्या मात्रा शेवटी आहेत. म्हणजे जर शेवटी मात्राचा उच्चार आला तर आपल्याला स्पेलिंग लिहायचं आहे AY. सो आता बघा से, सो स साठी यस लिहिणार, आणि आता ह्या मात्रासाठी फक्त वाय लिहिणार का किंवा फक्त ई लिहिणार का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे लिहावं लागतं AY. पे, सो पे साठी सुद्धा आपल्याला लिहावं लागतं PAY. स्प्रे सारखा शब्द असेल हे बाकीचे तुम्ही लिहा. स्प्रे सारखा शब्द असेल SP, स्प, स्प. रे, रे साठी र, आर साठी आणि AY. सो हा होईल स्प्रे. याच मेथडने मी जे जे शब्द लिहिलेले नाहीत त्याचे कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर जरूर स्पेलिंग लिहून पाठवायचं आहे, म्हणजे मला समजेल की तुम्हाला मी इथे जास्त प्रॅक्टिस स्पेलिंगची घेतली आहे. पहा, पण हीच मेथड याच मेथडने स्पेलिंग पक्के केले तरी रीडिंग आपोआप जमणार आहे, कारण रीडिंग आणि स्पेलिंग हे उच्चारावरच डिपेंड आहे. साऊंड महत्वाचा आहे. सो आता बघूया दुसरा एक साऊंड ओ लेटर किंवा OA लेटर साठी आपल्याला उच्चार येतो बघा ओ. सो आता ओ जेव्हा आपला उच्चार येईल तेव्हा तेव्हा आपल्याला स्पेलिंग लिहायचंय ओ किंवा OA. आता कुठे कोणतं वापरायचं बघूया. सो आता इथे बघा नोट, सो हा नो, ओचा उच्चार आलाय NO. आता जर मी इथे फक्त सिम्पली टी लिहिलं तर हा नॉट तयार होईल, आहे ना. सो इथे याला म्हणतो आपण मॅजिकल ई. हा शेवटी एक ई ऍड केला जातो आणि तेव्हाच याचा उच्चार ह्या ओचा हा ओ होतो. तर ओचा उच्चार ओ होण्यासाठी
3 लेटर वर्ड 4 लेटर वर्ड जे लहान लहान शब्द असतात तर ह्याच्यामध्ये 2 शब्दांच्या मध्ये ओ चा उच्चार केव्हा येतो जर शेवटी त्याला ई ची जोड असेल तर. सो रोप कसा येतो ROP आणि शेवटी येणार ई. नुसतं ROP जर लिहिलं तर हा रॉक तयार होईल. ठीक आहे, कारण 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जर ओ असेल तर त्याचा अ साऊंड होत असतो. हा नियम आहे. सो तशाच पद्धतीनं झिरो जर ओ चा उच्चार शेवटी येत असेल तरी पण आपण ओ लिहित असतो. जसं ह्या झिरो मध्ये आहे बघा रो ओ चा उच्चार. तसाच मँगो मध्ये पण आहे ना, मँगोचं सीझन. टाका मग मँगो पटकन आपल्या कमेंट बॉक्स मध्ये. आता हा OA केव्हा लिहायचा तर बघा जशा पद्धतीनं मी ई आणि EA चा नियम सांगितला ई साऊंड साठी तसाच हा पण नियम आहे. हा पण बाय प्रॅक्टिस जमणार आहे. आता ह्याच्यात कधी कधी उच्चार जो आहे बोट म्हणजे बोट नुसतं बोट नाही बोट. सो ओ च्या सोबत अ चा साऊंड येतो इथं. सो म्हणून आपल्याला लिहावं लागतं बोट. नुसतं बोट म्हणत नाही आपण बोट असं नाही. बोट म्हणजे लॉंग उच्चार साऊंड येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ए चा साऊंड असतो. म्हणून आपल्याला लिहावं लागतं OARD बोट. आता तुम्ही म्हणाल मॅडम या पद्धतीनं नाहीच जमणार आहे. करून पहा, स्पेलिंग मिस्टेक तेव्हाच लक्षात येईल. सो याच मेथडने कोच लिहू शकता, लोड लिहू शकता, कोट लिहू शकता. स्पेलिंगचा एकच रूल आहे हे लक्षात घ्या. सो कोच कसं लिहिणार आपण COA आणि च साठी CH. बाकीचे तुम्ही करणार आहात. चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये याची उत्तरं टाका. सोप्या पद्धतीने बघूया बाकीचे लेटर्स. सो बघा यू जर उच्चार येत असेल तर त्यावेळेस आपल्याला स्पेलिंग कशा पद्धतीने लिहायचं. यू चे उच्चार 2 ठिकाणी येऊ शकतात, मध्यभागी येऊ शकतो आणि शेवटी पण येऊ शकतो. पण शेवटी लिहित असताना एक आपल्याला बदल करावा लागतो. तो कसा करायचा बघूया. त्यासाठी अगोदर आपण मध्यभागी जर आलेलं असेल तर काय करायचं ते आपण बघूया. शेवटी आपल्याला इथे घ्यायचं आहे. सो इथे बघूया याचा वेगळा रूल. त्यापूर्वी आपण बघा सुरुवातीला जर लिहायचं असेल मध्यभागी जर उच्चार आला तर काय करायचं आहे. सो यू उच्चार आलेला आहे. सो हा यू लिहायचा आहे. एन लिहिला आपण. एवढंच जर लिहिलं तर हा उच्चार अपूर्ण राहतो. त्यासाठी इथे आपल्याला ई जोडावा लागतो. तसंच क्यूट करताना पण येईल क्यूट. ओके, म्यूट आणि क्यूट याच मेथडने सहज टाकू शकता. आता जर हा यूचा उच्चार शेवटी आला तर काय करावं लागतं लक्षात घ्या. जर शेवटी उच्चार आलेला असेल तर एक छोटासा बदल करावा लागतो आपल्याला आणि तो म्हणजे आपल्याला ह्या आता बघा BL साठी मी BL लिहिलं, ब्ल साठी आणि यू ब्ल्यू एवढं स्पेलिंग नाही तर याच्या सोबत आपल्याला हा ई ऍड करावा लागतो. लक्षात ठेवा यू चा उच्चार जर शेवटी आला तर ह्या यू सोबत आपल्याला बऱ्याच शब्दांमध्ये ई ऍड करावा लागतो. सो ब्ल्यू तर स्पेलिंग करेक्ट येतं. क्ल्यू त्याच मेथडनं येईल. यू च्या सोबत ई ऍड केलेला आहे. लहान मुलांना जरूर या पद्धतीनं सांगा की यू च्या सोबत ई ऍड करायचा आहे. रेस आणि क्यू म्हणजे फक्त CU लिहायचा नाहीये. सो आपल्याला इथे CUE ऍड करावं लागेल. सो याच मेथडने बघा सर्व शब्द जे आहेत स्पेलिंग जे आहेत ते तुम्हाला इथे करावे लागणार आहेत. सो आपण या मेथडने सगळे शब्द जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. सो हे राहिलेले जे मधले शब्द आहेत ते तुम्ही कराल. आता आईचा उच्चार बघूया. आईचे 2 प्रकारचे उच्चार आपल्याला पाहायचे. आई जर उच्चार आलेला असेल तर त्यासाठी 2 प्रकारचे स्पेलिंग येतात. हा पहिला एक येतो आणि दुसरा मी याच्यात सांगेन. सो बघा जर हा पहिला उच्चार आला तर स्पेलिंग कसं होईल हे सोपं आहे तुम्हाला. KIET आणि शेवटी ई जोडायचा आहे. काईट. ओके, सो या पद्धतीने आपल्याला आईचा उच्चार लिहायचा आहे. लाईट. सो लाईट. आता ला म्हणलं की काही मुलं ह्याच्यामध्ये ए ऍड करतात. सो लक्षात ठेवा हा आई उच्चार आहे. सो नुसता ला नाही लिहा. ला म्हणजे LA लिहितात मुलं. सो इथे लहान मुलांना सांगत असाल शिकवत असाल तुमच्याकडून सुद्धा ह्या मिस्टेक्स होतात. सो त्यासाठी इथे LA नाही लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. सो हा आई मधला आ आहे. सो त्यासाठी आपल्याला इथे आय लिहायचं आहे. सो LITE. सॉरी इथे आपण लाईट लिहिणार आहोत. सो हा लाईट वेगळा आहे. सो आपण इथे लाईट करूया. सो हा लाईटचा नियम मी तुम्हाला सांगतेच आहे थोड्या वेळात. सो लाईट आलेला असेल तर LIKE. ओके, लाईट. तुम्ही लाईक केले का? व्हिडिओ तर आवडत असेल आणि हा भन्नाट व्हिडिओ सर्वांसोबत नक्की शेअर करा. अजून लाईक केला नसेल तर लाईक तो बनता है. लाईक करा, हाईप करा आणि हे विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या कारण अशा इनोव्हेटिव्ह मेथड घेऊन मी नेहमीच तुमच्या सोबत येत असते. सो आता बघा हे खालचे शब्द तुम्हाला सहज लिहिता येतील. आता बघा इथे आईचा एक वेगळा उच्चार आपल्याला शिकायचा आहे. वेगळं स्पेलिंग आपल्याला काही शब्दांमध्ये येतं बघा. तर ह्या आईसाठी फक्त आईच न लिहिता IGH आपल्याला लिहावं लागतं. IGH आणि हा टी तर शेवटच्या स्पेलिंग मध्ये येतोच. सो नुसता आय न लिहिता IGH आपल्याला काही स्पेलिंग मध्ये लिहावं लागतं. जसं की नाईट म्हणजे रात्र असं जर लिहायचं असेल तर आपल्याला NI नुसतं टी लिहून जमत नाही. त्याच्यासोबत GH ऍड करावं लागतो. सो हा पण नियम लक्षातच ठेवावा लागतो. LIGHT. जे मी इथे लाईट लिहिलं होतं ते लाईट इथे लिहायचं होतं. ओके, सो लाईट या पद्धतीनं स्पेलिंग आहे. साईट माईट याच मेथडने येतात. करून पहा. आता जर आय
उच्चार आय किंवा आई हा उच्चार जर शेवटी आला तर वाय लिहावं लागतो. तर बघा कशा पद्धतीनं. सो माय, सो एम वाय. क्राय, सो क्रा, आ नाही लिहायचं आहे, क्राय य. आय, आय साठी य आहे, सो क्रा साठी CR ए नाही लिहायचं आहे. ओके. सो काही जण म्हणतील इथं क्र, इथं काना दिसला की ए लिहितात. सो इथं उच्चार करून बघा, क्राय आहे शेवटी, य म्हणजे आय उच्चार असणार आहे. आय असेल तर फक्त वाय लिहायचे. सो क्र साठी आपण CR लिहिलं, आय साठी आपण वाय लिहिलं. तशाच पद्धतीनं येईल ड्राय. फ्लाय पण याच मेथडने येईल. आता स्काय तुम्ही तयार करा आणि कमेंट मध्ये टाका. आता उच्चार बघा 13वं लेटर. 13वं लेटर कशा पद्धतीनं येतं, सॉरी 12वं लेटर बघा. आता हे जे लेटर्स आहेत 12, 13 आणि 14, मी म्हटलं तुम्हाला ही संपूर्ण इंग्रजी बाराखडी जी आहे ती मी मराठीच्या बाराखडीच्या साच्यात टाकलेली आहे, पण ही पूर्णतः वेगळी आहे. ती तुम्हाला पाठ करावी लागेल. ती मी तुम्हाला ह्या 14व्या लेटर सोबत एकत्र देणारच आहे. सो आता ऍ जर उच्चार आला बघा, हे नवीन लेटर ऍड केलेले आहेत. पहिली बाराखडी होती ना, आता हे 14वे लेटर 13 आणि 14. सो हे 2 लेटर त्यात ऍड केलेले आहेत. बघा आता ऍ साऊंड आला. 2 कॉन्सोनंटच्या मध्ये, कॉन्सोनंट कळतात तुम्हाला, 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जर ऍ उच्चार येत असेल तर त्यावेळेस आपल्याला हा लेटर लिहावा लागतो. आता बघा हा कॅट, क्या एक साऊंड आहे, उच्चार आहे, आणि ट एक आहे. हे 2 कॉन्सोनंट आहेत. सो 2 कॉन्सोनंटच्या मध्ये लिहित असताना आपल्याला ए लिहावं लागतं. ओके. सो इथे उच्चार आहे याचा ऍ. सो 2 कॉन्सोनंटच्या मध्ये ऍ उच्चार येत असेल तर त्याला वाचायचंय कॅट, ऍ वाचायचं. सो तसाच कॅच आहे. सो कॅ म्हणजे CA. च साठी इथे वेगळा शब्द येतो, स्पेलिंग येतं TCH. ओके. टी सायलेंट असतो. तसंच कॅन्डी बघा. आता CAND, कॅन्डी. डी इथे शेवटी ई आलेला आहे. सो इथे आय नाही घ्यायचा. ईचा उच्चार शेवटी आला तर वाय घ्यायचा. हा नियम आपण आताच पाहिलाय. अशाच पद्धतीनं कॅम्प आणि मॅरीचे स्पेलिंग तुम्ही मला लिहून टाकायचे आहेत. आता पुढचं लेटर बघूया आपण. पुढची बाराखडीतलं अक्षर बघूया, 14 खडीतलं अक्षर बघूया आपण. ऑ. ओ जर लेटर आपण केव्हा लिहायचे तर ऑ साऊंड आल्यावर सुद्धा आपल्याला ओ लेटर लिहावं लागतो. पण हा ऑ आपण कसा ओळखायचा की कुठे ओ लिहायचे, त्याचा उच्चार ऑ करायचा आहे. तर बघा इथे पण तोच नियम आहे. 2 कॉन्सोनंटच्या मध्ये जर आपल्याला ऑ उच्चार लिहायचा असेल तर आपण ऑ साठी ओ स्पेलिंग लिहायचे. आता बघा क म्हणजे क आणि ट हे 2 कॉन्सोनंट आहेत. दोन्हीच्या मध्ये ऑ उच्चार आलेला आहे. सो आपल्याला लिहावं लागेल COT, कॉट. बॉटचं लिहावं लागेल आपल्याला BOT. पॉन्डचं लिहावं लागेल POND, पॉन्ड. हॉर्न, टर्न याच मेथडने आहे. तुम्ही मला स्पेलिंग कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकू शकता. आता पाहूया 14वं लेटर आणि सगळ्यात महत्वाची संपूर्ण 14 खडी एकत्र. बघा 14वा हा उच्चार आहे. असा हा शब्द आहे की ह्याला उच्चारच नाहीये, पण आपल्याला हे स्पेलिंग लिहावं लागतं. खूप ठिकाणी लिहावं लागतं. मग ते केव्हा ऍड करायचं तर बघा हा आहे शब्द ई. सो इंग्रजी मधला हे असं सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा शब्द आहे खरं तर, पण याला वेगळा उच्चार नाहीये. तर याला आपण म्हणतो सायलेंट ई. तर हा केव्हा वापरायचा असतो तर बघा आपले स्वर आहेत 5, ए, ई, आय आणि ओ, यू. हे 5ही स्वरांचे उच्चार जेव्हा आपल्याला येतात आपल्या उच्चारामध्ये लिहिताना तर तेव्हा आपल्याला हा शेवटचा ई जोडावा लागतो. याचा विशेष नियम असा आहे की खास करून 3 लेटर वर्ड, 4 लेटर वर्ड म्हणजे 4 अक्षरी, 3 अक्षरी जे शब्द येतात साधारण लहान लहान शब्द, तर तेव्हा आपल्याला हा मॅजिकल ई जोडावा लागतो. आणि हा कुठे जोडावा लागतो तर तो सगळ्यात शेवटी जोडावा लागतो. तर बघा जसं की बघा आता गेम. आता हा गेमचं स्पेलिंग तुम्ही ना GEM असं नाही करू शकत, कारण GEM असं जर तुम्ही लिहिलं तर GE उच्चाराच्या इंग्रजीच्या नियमाने जे शब्द तयार होतो. हा जेम आहे, हा गेम नाही. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथे नियम लक्षात ठेवावा लागतो की गेम मात्राचा उच्चार जर आला तर लेटर ए लिहायचा आहे, ह्या म साठी एम लिहायचा आहे आणि शेवटी ई जोडायचा आहे. म्हणजे इथे ए आणि ह्या शेवटचा ई याचा मिळून हा उच्चार मात्राचा हा उच्चार होत असतो. सो अशा पद्धतीनं शेवटी ई जोडावा लागतो. तसाच लेक मध्ये पण बघा LAKE शेवटी ई जोडायचा, ह्याला वेगळा उच्चार नसतो. सो हाईड शब्द बघा आता इथे आईचा उच्चार आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे उच्चार AEIOU या स्वरांसाठी येऊ शकतात. सो आईसाठी उच्चार आला तरी नियम तोच, आई आलेला आहे हाई. तर मग आता HI लिहायचं तर फक्त डी लिहून चालेल का? डी जर लिहिलं तर हा शब्द हिड तयार होतो, म्हणजे हा नवीन वेगळा शब्द तयार होतो. तर तो आपल्याला हाईड करण्यासाठी इथे शेवटी ई लिहावा लागतो. तर हा मॅजिकल ई आहे. बाईक मध्ये याच पद्धतीनं तो येतो. यावर माझा सेपरेट व्हिडिओ पण आहे, तोही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर होम साठी पण बघा त्याच पद्धतीनं नुसतं HOM लिहिलं तर हा होम उच्चारातला शब्द तयार होईल, जो की मिनिंगलेस आहे. नोटचा शब्द आपण NO नुसता टी जर लिहिला तर हा नोट नाही बनत, हा नॉट बनतो. मग तो नोट बनवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला शेवटी ई ऍड करावा लागतो. तशाच प्रकारे क्यूब, यूचा उच्चार जरी आला तरी CU लिहिलेला आहे. आता मी जर फक्त CU बीच जर लिहिलं क्यूबचं तर हा उच्चार आणि हा शब्द वेगळा तयार होतो, हा कब शब्द तयार होतो. ओके. सो हा वेगळाच शब्द बनतो. पण याला जर क्यूब
क्यूब बनवायचं असेल तर याला आपल्याला शेवटी ई ऍड करावा लागतो. सो अशा पद्धतीनं हे सगळे 14 खडी जी आहे इंग्रजीची, जे महत्वाचे हे 14 स्वर आहेत, या स्वरांचा अभ्यास आपण केलेला आहे. बघा मी इथे 14 स्वर एकत्रित लिहिलेले आहेत. आता तुमच्या लक्षात येईल की अ आ इ ई म्हणायला मराठी बाराखडी प्रमाणे आहे, परंतु याच्यामध्ये खूप बदल आहेत. लक्षात घ्या, अ आ इ ई हा ई आणि ईच्या नंतर इ पण आहे. याच्यामध्ये उ एकच आहे. याच्यामध्ये मराठी बाराखडी प्रमाणे 2 उ नाहीत, पण उच्चार 2 म्हणजे 2 स्पेलिंग घ्यायचे आहेत. त्यासाठी ए ए एच्या नंतर आपण मराठी बाराखडीत अय वापरतो, परंतु इथे अय नाही आहे. लक्षात घ्या, इथे एच आहे आणि त्याच्यासाठी स्पेलिंग आपण वेगळे लिहितो, ए आय आणि ए वाय. तसंच ओचं पण आहे, यूचं पण आहे. आई बघा, आई आणि आय सारखेच वाटतात, परंतु आपल्याला काही ठिकाणी आय आणि आय खरं तर उच्चार सेमच असतात हे, पण इथे काही वेळेस आय घ्यावा लागतो तर काही वेळेस वाय घ्यावा लागतो. तो केव्हा घ्यावा लागतो हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. ऍ अ हे 14 खडीमध्ये 2 लेटर ऍड केलेले आहेत बाराखडीमध्ये, आणि ते पण मी इथे येऊन दाखवलेले आहेत. शेवटचा ई हा मॅजिकल ई आहे, तोही आपण 14 खडीत ऍड केलेला आहे, कारण तो खूपच महत्वाचा आहे. त्याशिवाय इंग्रजी शक्यच होत नाही. सो बघा, ही 14 खडी अत्यंत वेगळ्या पद्धतीने मी तयार केलेली आहे. आजपर्यंत युट्यूबवर अशी 14 खडी इंग्रजीची कोणीच आणलेली नाही आहे. सो जरूर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जणांना, आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.